जसं चिप्स आणि सेमी कंडक्टरने संपूर्ण कॉम्प्युटर किंवा हे चेंज करून टाकलं इलेक्ट्रॉनिक गुड्सचं, मग सगळं चेंज झालं ना चिप्समुळे आणि सेमी कंडक्टरमुळे. अगदी तुम्ही ज्यावेळी वॉटरचा प्रश्न करताय, मला वाटतं की जे मेटल्स आहेत ना, त्या मेटल्सना रिप्लेस करणारी सिंथेटिक आयटम्स हे संपूर्ण करतील, म्हणजे मेटलर्जी. पण मेटलर काय, तुम्ही पाईप टाकू शकाल पण किती वजन असतं, कॉस्ट असते, हँडलिंग इट्स व्हेरी कॉस्टली. त्याच्यापेक्षा जर कुठचा तरी फायबरचा पाईप मिळाला विच इज इक्विव्हॅलंट इन ऑल आणि जर हलका असेल ना, तो थोडासा कॉस्टली असला तर काय फरक पडत नाही, हलका असेल ना तर मला वाटतं दॅट इज गोइंग टू चेंज द होल दिस थिंग. आता तुम्ही मगाशी म्हणालात की रिव्हर कनेक्टिव्हिटी, कारण आपल्याकडे पाऊस वरून येतो, ते पाणी मिळतं आणि नदीचं पाणी मिळतं हिमालय वितळून, बाकी कुठून मिळणार आहे? तलावामध्ये जे पाणी येतं ते इकडून तिकडून येतं, त्यामुळे ते पण वरून येतं. समुद्रातलं पाणी खारं पाणी गोडं करून करणं म्हणे, मला वाटतं की ते काय सध्या तरी काय गरज वाटत नाही मला, जर आपलं जर नीट मॅनेजमेंट असेल तर. पण हे सगळं करायला ना साहेब, एक गंगेतलं पाणी नर्मदेमध्ये टाकणं काय फार कठीण नाहीये. आपण तिकडे व्हर्टिकल टर्बाईन पंप टाकू शकतो इथे, परंतु ते पाणी एकदा उपसलं, लिफ्ट केलं की ते थ्रो करण्यासाठी किंवा कंड्युक्ट करण्यासाठी जे पाईपलाईन्स लागतात त्या कॉस्टली पडतात. मग जर तुम्ही ओपन चॅनेल मध्ये टाकलं तर लिकेज होतो. बरोबर. जमीन अधिग्रहण हा एक प्रॉब्लेम येतो, कारण यू हॅव टू परचेस द लँड, तिथे मोठा प्रॉब्लेम येतो. तिसरं म्हणजे चोरी होते, म्हणजे या चॅनेलमध्ये लोक पंप टाकतात आणि उचलून नेतात, हे सरळ सरळ होतं. हे जर अवॉइड करायचं असेल तर आपल्याला जर पाईप्स टाकायचे असतील जमिनी खालून, मग जमीन अधिग्रहणाचा प्रश्न येत नाही. राईट. कारण यू आर ओनली युटिलायझिंग राईट टू वॉक, तिकडे आम्ही म्हणतो आमच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे चालण्यासाठी रस्ता. तर ते जर केलं ना तर मला वाटतं येणाऱ्या भविष्य काळामध्ये स्ट्रक्चरल, तुम्ही इंजिनियर आहात तर स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा आता जी वेगवेगळी तुम्ही मटेरियल वापरता, पूर्वी स्टील वापरायचे ते आता चेंज होत झालं, अनेक ठिकाणी वापरतात. तसं जर काहीतरी आलं ना तर इट विल बी चेंजेस. त्याहून चांगलं आलं पीव्हीसी पाईप, वेगळ्या मटेरियलचे पाईप्स आहेत, पण पाईप्स हॅव ऑल्सो बिकम स्मार्ट. आणि लोखंड, जसं तुम्ही म्हणालात ना, इट इज अ रिसोर्स. दॅट रिसोर्स हॅज टू बी युज्ड इन अ प्रायोरिटी यूज फॉर समथिंग एल्स, जिथे लोखंडाशिवाय काहीच चालत नाही. परफेक्ट. नाहीतर एका जागा आपण लोखंड सगळीकडे वापरत होतो, इट वॉज मिसयूज ऑफ नॅचरल रिसोर्स. एक्झॅक्टली. पण तुम्ही म्हणालात तशा प्रकारे आता पद्धत चालू झालेली, म्हणजे ही विल बी एबल टू थ्रो बेटर लाईट, बट लॉट्स ऑफ मटेरियल्स विच आर मॅन क्रिएटेड, एक नेचर क्रिएटेड आहेत, मॅन क्रिएटेड आहेत. मॅन क्रिएटेड मटेरियलचा वापर होतो अशा ठिकाणी जिथे आपण नॅचरल मटेरियलचा वापर प्रायोरिटी लोकेशन. अगदी खरं तुमचं. पूर्वी आपल्या घरामध्ये सुद्धा जीआय पाईप असायचे ना, टॉयलेट्स पीव्हीसी पाईप आले, ते तर आता आपण बदल स्वीकारलाय, तो बदल स्वीकारलाय, परंतु ते छोटं हाफ इंच, 1 इंच, 2 इंच, 4 इंच पर्यंत वेगळी. पण वेन आय एम टॉकिंग अबाउट 3 मीटर डाया, 3 मीटर डाया, 6 मीटर डाया, ह्यूज पाईप, आणि त्याचं मग तुम्हाला प्रेशर माहितीये की ते स्क्वेअरच्या प्रमाणामध्ये जातं, तर तो प्रेशर मेंटेन करणं, सस्टेन करणं, बाहेरनं कोणीतरी त्याला भोग पाडू नये, तोडू नये, फोडू नये, याच्यासाठी असलेली स्ट्रेंथ, या सर्व असलेलं जर एखादं चांगलं हे मिळालं ना, कोरोजन फ्री, तर मला वाटतं की तो गेम चेंजर होईल. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली.